विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 3 धार्मिक समन्वय या घटकाचा भाग 1 अभ्यासणार आहोत। भारतामध्ये भाषा आणि धर्म यांच्यामध्ये विविधता आढळते। ही विविधता भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्म समभावाचे तत्व स्वीकारले आहे। सर्व धर्म समभाव म्हणजे भारतातील सर्व धर्मातील लोकांना समान हक्क व समान न्याय आहे। मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्येही या तत्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते। या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे। भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या। त्यांनी ईश्वर भक्ती बरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला। भारतीय धर्मजीवनात प्रारंभी कर्मकांड म्हणजे हिंदू धर्मात विविध कारणांनी केले जाणारे यज्ञयाग होय आणि ब्रह्मज्ञान यांच्यावरती विशेष भर होता। मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले। या भक्ती मार्गात अधिकार भेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली। भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्ती पंथाचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात। या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला। त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा हातभार लागला। भक्ती चळवळ। भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते। दक्षिण भारतात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या। नायनार हे शिवभक्त होते, तर अळवार हे विष्णू भक्त होते। शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले। अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या। या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी झाले होते। ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया म्हणजे मुक्या प्राण्यांवर प्रेम करणे, करुणा म्हणजेच प्रेम, माया इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली। दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला। ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले। दक्षिण भारताप्रमाणे उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव पडला। उत्तर भारतात संत रामानंद यांनी
भक्तीचे महत्त्व सांगितले. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत. संत कबीरांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली. संत कबीरांनी जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीचे आणि पंथाचे बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. संत नरसिंह मेहता निस्सीम कृष्ण भक्त होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. संत नरसिंह मेहता यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. संत मीराबाई मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. राजघराण्यातील सुखांचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या. राजस्थानी व गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या. संत मीराबाईंची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत. संत रोहिदास हे एक महान संत होते. संत रोहिदासांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला. महाराष्ट्रामध्ये संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. कृष्ण भक्ती हा सूरदासांच्या काव्याचा विषय आहे. मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्ण भक्तीची गीते रसाळ आहेत. संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो. कर्नाटकमध्ये बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. संत बसवेश्वरांनी जातीभेदाला विरोध केला. श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले. संत बसवेश्वरांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे. श्रम हाच कैलास आहे असा याचा अर्थ होतो. म्हणजेच श्रम केल्याने कैलास अर्थात स्वर्ग प्राप्त होतो. त्यांनी आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले.
अनुभव मंडप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले. संत बसवेश्वरांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली. त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केल्या आहेत. बसवेश्वरांच्या अनुयायांपैकी मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेले. पंप आणि पुरंदरदास या संतांनी कन्नड भाषेत अनेक भक्ती कवने रचली.